ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या औद्योगिक शहरातील 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व राष्ट्रगीतांचा कार्यक्रम करण्यासाठी अंबरनाथ नगर परिषद मराठी डिजिटल उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 9 शिवमंदिर परिसर या ठिकाणी साओ इंटरनॅशनल फाउंडेशनचे ज्येष्ठ संस्थापक व अध्यक्ष समाजसेवक श्री शरदजी जावळे साहेब यांना बहुमानाने प्रमुख अतिथी म्हणून ध्वजारोहण करण्याचा बहुमान संबोधण्यात आला होता। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री जोशी सर आणि शाळेतील सुज्ञ शिक्षक वर्ग यांनी श्री जावळे साहेब यांचे समाजहिताचे कार्य समाजातील सर्व स्तरातील बहुतांशी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असलेले कार्य पाहून, तसेच महिला सक्षमीकरण मोहीम यशस्वीपणे राबवणे असो किंवा बालकल्याणासाठी त्यांच्या आत्मीय तळमळीने केलेले कार्य असो, याबाबत त्यांची सतत वाढणारी लोकप्रियता पाहून आपल्या शाळेतील मुलांना कशा प्रकारे सहकार्य करता येईल याकरिता त्यांना आदरणीय प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते। या राष्ट्रीय कार्यक्रमात तिरंग्याच्या ध्वजारोहण प्रसंगी साओ इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री शरदजी जावळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले। तदनंतर राष्ट्रगीतांचा व अध्यक्षांच्या राष्ट्रीय प्रबोधनाचा सोहळा पार पडला। यावेळी शाळेतील सर्व मुलामुलींना विविध चॉकलेट, पार्ले बिस्किट, डाबर कंपनीचे कोकोनट सीलबंद वॉटर देण्यात आले होते। शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा यामध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना टिफिन बॉक्स, पाणी बॉटल, कंपास बॉक्स, पेन्सिल, पट्टीचे किट, कलरचे खडू आणि सन्मान प्रमाणपत्र म्हणून बक्षीसही देण्यात आले। अशा या कार्यक्रमाला संस्थेची संचालिका सौ अनिताताई जावळे, ओमकार जावळे, संवाद बोदाडे आणि स्थानिक कार्यकर्ते ननावरे साहेब, शिक्षक वर्ग, पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। या शाळेतील कार्यक्रम व शिस्तबद्ध नियमावली पाहून शरदजी जावळे साहेबांनी सर्व मुलांचे आणि सर्व शिक्षकांचे खूप कौतुक केले व प्रजासत्ताक दिनाचे शाळेतील मुलांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले। तसेच पार्ले बिस्किट कंपनीमध्ये पार्ले बिस्किटे कसे बनवले जातात ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी शाळेतील मुलांना घेऊन जाण्याचे कबूल केले आहे। तसेच मुलांना सांगितले की स्वप्न पाहायला शिका आणि स्वप्नांचा पाठलाग करा, यश नक्कीच तुम्हालाच मिळेल असा ज्ञानमंत्र दिला। एवढंच काय तर शिक्षक वर्गांनी सहकार्य केले तर आपण मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना सुद्धा भेट घेऊ शकतो। कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन श्री वाळके सर यांनी उत्कृष्टपणे सुंदर सादर केले, तर आलेल्या पाहुण्यांचे खूप गोड कौतुक केले। पुन्हा पुन्हा आमच्या शाळेला प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हीच लाभो ही विनंती शाळेतील मुलांनी केली। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील मुलांना बक्षीस वितरण करून त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले।
पाठलाग आपल्याला करायचा असतो. हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवणार आहे. दुसरी गोष्ट, आपण त्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतोय, बरोबर ना? नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतो तर नगरपालिकेचा प्रमुख कोण असतो? नगराध्यक्ष असतो. मुलांना मी बोलतो कशी तुम्ही बघताय का बाहेर? हॅलो, मला वाटतं तुमचं लक्ष माझ्याकडे नाहीये. मी तुमच्यासाठी सांगायला इथे आलो आहे. नगरपालिकेचा प्रमुख असतो, नगराध्यक्ष असतो, बरोबर ना? मग नगराध्यक्ष कुठे बसतो? नगराध्यक्षाचे कामं काय असतात? आपल्या शाळेमध्ये शिक्षक जे शासनाचे पदाधिकारी येतात, बरोबर ना? त्यांना बघायला तुम्हाला आवडेल का? नगरपालिकेमध्ये जाऊन आपण नगराध्यक्ष भेटू शकतो, मुख्य कार्यकारी अधिकारी भेटू शकतो, त्यांचं कसं कार्य हे बघू शकतो. फरक एवढा नाही की त्यासाठी थोडा 6 ते 8 महिने वाढ बघावं लागेल, कारण अजून नगराध्यक्ष आपल्याकडे नाहीये, प्रशासकीय काम चाललेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठे बसतो? बाळांना तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठे बसतो? आवाज कुठे बसतो? आपल्या मुंबईमध्ये, बाजूला मुंबईमध्ये बसतो, बरोबर? मुंबईमध्ये मंत्रालय आहे का नाही? मंत्रालय आहे का नाही? मग मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री कुठे बसतो त्याला बघायला तुम्हाला आवडेल का? आपल्या शिक्षण मंत्री कुठे बसतो त्यांना बघायला आवडेल का? त्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. फक्त तुमच्या शिक्षकांचा मला सहकार्य जर मिळालं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घेईन. मी तुम्हाला बोललो ना, स्वप्न हे बघायचे असतात तर स्वप्नांचा पाठलाग करायचा असतो, बरोबर? पहिली ट्रायल म्हणून मी तुम्हाला कंपनीमध्ये घेऊन जाणार, पार्ले कंपनीमध्ये पार्ले कसं बनवायचं, बरोबर? तर या प्रकारे मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, शिक्षक वर्ग आणि तुमचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या प्रजासत्ताक दिनाचं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. आपल्या खासदार आवाजानं आम्हाला आपण मंत्रमुक्त केलं. ज्ञानाचा, समाजसेवेचा वसा आपण आपल्या वडिलांकडून घेतला आणि मला निश्चितच अपेक्षा आहे हा समाजसेवेचा वसा जो आपण आपल्या वडिलांकडून घेतला तोच वसा आपल्या पुढच्या पिढीकडे जाईल, म्हणजेच ओंकारकडे जाईल. आणि हा समाजसेवेचा वसा आपल्या 2 कराचे 4 कर होतील, 4 कराचे 8 कर होतील आणि असे कराला कर मिळतील. आणि त्यातच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्याच्या हातामध्ये जी कला आहे देण्याची, त्या कलेचे गुण घ्यावे. आणि हे कलेचे गुण घेऊन आपण सर्व मिळून या देशाची, या समाजाची सेवा करूया. आपल्यासारखे महान व्यक्ती ज्यांच्याकडून देशाची घडत आहे सेवा, आपल्यासारखे महान व्यक्ती ज्यांच्याकडून देशाची, समाजाची घडत आहे सेवा. आणि तुमच्यासारखाच प्रमुख पाहुणा आम्हाला सदोदित हवा, तुमच्यासारखाच प्रमुख पाहुणा आम्हाला सदोदित हवा. मी तुमचे पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण आलात आणि हा कार्यक्रम म्हणजे आपला राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत आनंदामध्ये साजरा झाला. मी पुन्हा सन्माननीय सर्व व्यक्तींचं शाळेच्या वतीनं शब्दस्मृताने स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो. आणि यानंतर जो आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तो फक्त एक प्राथमिक स्वरूपामध्ये 2-4 मुलांना आपण बक्षीस वितरित करूया आणि त्यानंतर सर्टिफिकेटवर नावं लिहून आम्ही ते सर्टिफिकेट शाळेमध्ये देऊ. या बक्षीस वितरणामध्ये निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेचे फक्त